काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा दारुण पराभव झालाय। संगमनेर विधानसभा मतदारसंघात 9व्यांदा ते निवडणुकीला सामोरे जात होते आणि खरं तर त्यांना विश्वास होता की मी विजयी होईल, मात्र एका तरुणानं त्यांना धूळ चारली आहे। अमोल खताळ याने खरं तर ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा कधी लढलेली नव्हती, थेट आमदारकी लढवली आणि साध्या सुध्या नाही तर बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज आमदाराचा पराभव केलाय। काय आनंद आहे? पहिले निश्चितच संगमनेर तालुक्यामध्ये जे काही वातावरण गेल्या 40 वर्षापासून होतं त्या मी संगमनेरीतील जनतेला या पारतंत्र्यातून बनल मुक्त केलंय। त्याचा मला खूप माझ्यापेक्षा माझ्या तमाम मायबाप जनतेला, युवकांना, महिलांना, सर्वांना, शेतकरी बांधवांना, कामगारांना, सर्वांना खूप आनंद झाला। कारण ही निवडणूक अमोल खताळची नव्हती, ही निवडणूक सर्व मायबाप जनतेने हातात घेतली होती। त्यामुळे निश्चित मला खूप आनंद आहे। काय आता विजन आहे संगमनेर मध्ये? खरंच ते दावा करता तसा विकास झालेला होता आणि आता काय स्वप्न आहेत? संगमनेर कसं करायचंय? संगमनेर मध्ये जर विकास झालेला असता तर आज तुमच्या समोर एक शेतकऱ्याचा मुलगा निवडून आला नसता। संगमनेर मध्ये ज्यावेळेस मी ग्रामीण भागात वाडी वस्तीवर गेलो, परिस्थिती बघितल्यानंतर लक्षात आलं की इथं विकासाच्या नावाखाली फक्त यांच्या बगल बच्चांचा विकास झाला होता। तेव्हा जनतेने यांना स्पष्टपणे ते नाकारलं होतं। आज मला येणाऱ्या कालावधीमध्ये माझ्या वाडी वस्तीवर, माझ्या साकुरपाटा भागातील असेल, माझ्या तळेगाव निमोन भागातील असेल, पाण्याचा प्रश्न सोडवण्याला माझं प्राधान्य राहील, आरोग्याचा प्रश्न सोडवण्याला प्राधान्य राहील, शेतकरी बांधवांबरोबर राहण्यासाठी माझ्या युवकांचा जो बेरोजगारीचा प्रश्न आहे आज या तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षापासूनचा तो सोडवण्यासाठी सुद्धा माझं प्राधान्य। मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या नाही आणि विखे पाटलांनी इथे ताकद लावलेली होती। हा विखे पाटलांच्या सगळ्या याचा विजय आहे। या निश्चित माझ्या विजयाचं श्रेय मी या मायबाप जनतेबरोबर या विखे पाटील कुटुंबाला देतो। नामदार राधाकृष्ण विखे पाटलांना, सुजयदादा विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील असतील, कारण आज माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला ज्यावेळेस त्यांनी उमेदवारी दिली त्याच वेळेस त्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहील अशा पद्धतीने। बाळासाहेब शिर्डीला जाऊन म्हणत होते की तिथं विखे पाटलांचा आम्ही दहशतीचं झाकण उडवणार, मात्र त्यांचाच पराभव झालाय। काय म्हणत? नाही, दहशत कुठं होती हे जनतेने दाखवून दिलं ना। शिर्डीमध्ये दहशत नव्हती। शिर्डीत जर दहशत असती तर आज संगमनेरले काही उद्योजक तिथं जाऊन उद्योग करतात, व्यवसाय चालवतात आणि संगमनेरमध्ये तशी परिस्थिती खूप भयानक होती। आता 2 दिवसापूर्वी निवडणुकीच्या आधीच मिर्जापूर सारख्या ठिकाणी मी गेल्यानंतर माझ्या कार्यकर्त्याला मारहाण झाली। स्टेटस लावले तरी कार्यकर्त्यांना दादागिरी दंबाजी केल्या जात होती, फ्लेक्स पाडल्या गेले। त्यामुळे ही संगमनेरमध्येच दहशत होती, दादागिरी होती। आता त्यातून भयमुक्तीकडे संगमनेरची वाटचाल। कालपासूनच बाळासाहेबांचे बॅनर तालुकाभर लागलेले होते, भावी मुख्यमंत्री आणि आमदारकीच्या शुभेच्छा। आता ती उतरवायची वेळ आली। माझ्या माहितीनुसार सांगितलं, मला माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं 11 वाजताच ते फ्लेक्स उतरले। कारण मला पहिल्या दिवसापासून मला विश्वास होता का संगमनेर विधानसभेमध्ये ही मायबाप जनता त्यांची सेवा करण्याची संधी त्यांच्या मुलाला आणि त्यांच्या भावाला निश्चित देणार। नक्कीच आपण बघितलं एका राजकारणामध्ये नवख्या असलेल्या तरुणानं अगदी दिग्गज असलेल्या बाळासाहेबांना पराभूत केलेलं आहे आणि त्यांनी खरं तर विजयाचे सगळीकडे तालुकाभर लावलेले जे बॅनर होते ते देखील उतरवण्याची वेळ बाळासाहेबांच्या कार्यकर्त्यांवरती आली आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, संगमनेर, अहिल्यानगर। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा दारुण पराभव झालाय। संगमनेर विधानसभा मतदारसंघात 9व्यांदा ते निवडणुकीला सामोरे जात होते आणि खरं तर त्यांना विश्वास होता की मी विजयी होईल, मात्र एका तरुणानं त्यांना धूळ चारली आहे। अमोल खताळ याने खरं तर ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा कधी लढलेली नव्हती, थेट आमदारकी लढवली आणि साध्या सुध्या नाही तर बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज आमदाराचा पराभव केलाय। काय आनंद आहे? पहिले निश्चितच संगमनेर तालुक्यामध्ये जे काही वातावरण गेल्या 40 वर्षापासून होतं त्या मी संगमनेरीतील जनतेला या पारतंत्र्यातून बनल मुक्त केलंय। त्याचा मला खूप माझ्यापेक्षा माझ्या तमाम मायबाप जनतेला, युवकांना, महिलांना, सर्वांना, शेतकरी बांधवांना, कामगारांना, सर्वांना खूप आनंद झाला। कारण ही निवडणूक अमोल खताळची नव्हती, ही निवडणूक सर्व मायबाप जनतेने हातात घेतली होती। त्यामुळे निश्चित मला खूप आनंद आहे। काय आता विजन आहे संगमनेर मध्ये? खरंच ते दावा करता तसा विकास झालेला होता आणि आता काय स्वप्न आहेत? संगमनेर कसं करायचंय? संगमनेर मध्ये जर विकास झालेला असता तर आज तुमच्या समोर एक शेतकऱ्याचा मुलगा निवडून आला नसता। संगमनेर मध्ये ज्यावेळेस मी ग्रामीण भागात वाडी वस्तीवर गेलो, परिस्थिती बघितल्यानंतर लक्षात आलं का इथं विकासाच्या नावाखाली फक्त यांच्या बगल बच्चांचा विकास झाला होता। तेव्हा जनतेने यांना स्पष्टपणे ते नाकारलं होतं। आज मला येणाऱ्या कालावधीमध्ये
माझ्या वाडी वस्तीवर, माझ्या साकुरपाटा भागातील असेल, माझ्या तळेगाव निमोन भागातील असेल, पाण्याचा प्रश्न सोडवण्याला माझं प्राधान्य राहील, आरोग्याचा प्रश्न सोडवण्याला प्राधान्य राहील, शेतकरी बांधवांबरोबर राहण्यासाठी माझ्या युवकांचा जो बेरोजगारीचा प्रश्न आहे आज या तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षापासूनचा तो सोडवण्यासाठी सुद्धा माझं प्राधान्य. तर मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या नाही आणि विखे पाटलांनी इथे ताकद लावलेली होती. हा विखे पाटलांच्या सगळ्या याचा विजय आहे. या निश्चित माझ्या विजयाचं श्रेय मी या मायबाप जनतेबरोबर या विखे पाटील कुटुंबाला देतो. नामदार राधाकृष्ण विखे पाटलांना, सुजयदादा विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील असतील, कारण आज माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला ज्यावेळेस त्यांनी उमेदवारी दिली त्याच वेळेस त्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहील अशा पद्धतीने. बाळासाहेब शिर्डीला जाऊन म्हणत होते की तिथं विखे पाटलांचं आम्ही दहशतीचं झाकण उडवणार, मात्र त्यांचाच पराभव झालाय. काय म्हणत? नाही, दहशत कुठं होती हे जनतेने दाखवून दिलं ना. शिर्डीमध्ये दहशत नव्हती. शिर्डीत जर दहशत असती तर आज संगमनेरले काही उद्योजक तिथं जाऊन उद्योग करतात, व्यवसाय चालवतात. आणि संगमनेरमध्ये तशी परिस्थिती खूप भयानक होती. आता 2 दिवसापूर्वी निवडणुकीच्या आधीच मिर्जापूर सारख्या ठिकाणी मी गेल्यानंतर माझ्या कार्यकर्त्याला मारहाण झाली. स्टेटस लावले तरी कार्यकर्त्यांना दादागिरी दंबाजी केल्या जात होती, फ्लेक्स पाडल्या गेले. त्यामुळे ही संगमनेरमध्येच दहशत होती, दादागिरी होती. आता त्यातून भयमुक्तीकडे संगमनेरची वाटचाल. कालपासूनच बाळासाहेबांचे बॅनर तालुकाभर लागलेले होते, भावी मुख्यमंत्री आणि आमदारकीच्या शुभेच्छा. आता ती उतरवायची वेळ आली. माझ्या माहितीनुसार सांगितलं, मला माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं 11 वाजताच ते फ्लेक्स उतरले. कारण मला पहिल्या राऊंड पासून, पहिल्या दिवसापासून मला विश्वास होता का संगमनेर विधानसभेमध्ये ही मायबाप जनता त्यांची सेवा करण्याची संधी त्यांच्या मुलाला आणि त्यांच्या भावाला निश्चित देणार. नक्कीच आपण बघितलं एका नवख्या राजकारणामध्ये नवख्या असलेल्या तरुणानं अगदी दिग्गज असलेल्या बाळासाहेबांना पराभूत केलेला आहे आणि त्यांनी खरं तर विजयाचे सगळीकडे तालुकाभर लावलेले जे बॅनर होते ते देखील उतरवण्याची वेळ बाळासाहेबांच्या कार्यकर्त्यांवरती आली आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, संगमनेर, अहिल्यानगर. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा दारुण पराभव झालाय. संगमनेर विधानसभा मतदारसंघात 9व्यांदा ते निवडणुकीला सामोरे जात होते आणि खरं तर त्यांना विश्वास होता की मी विजयी होईल, मात्र एका तरुणानं त्यांना धूळ चारली आहे. अमोल खताळ यानं खरं तर ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा कधी लढलेली नव्हती, थेट आमदारकी लढवली आणि साध्या सुध्या नाही तर बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज आमदाराचा पराभव केलाय. काय आनंद आहे? निश्चितच संगमनेर तालुक्यामध्ये जे काही वातावरण गेल्या 40 वर्षापासून होतं त्या मी संगमनेरातील जनतेला या पारतंत्र्यातून बनल मुक्त केलंय. त्याचा मला खूप, माझ्यापेक्षा माझ्या तमाम मायबाप जनतेला, युवकांना, महिलांना, सर्वांना, शेतकरी बांधवांना, कामगारांना, सर्वांना खूप आनंद झाला. कारण ही निवडणूक अमोल खताळची नव्हती, ही निवडणूक सर्व मायबाप जनतेने हातात घेतली होती. त्यामुळे निश्चित मला खूप आनंद आहे. काय आता विजन आहे संगमनेरमध्ये? खरंच ते दावा करता तसा विकास झालेला होता आणि आता काय स्वप्न आहेत? संगमनेर कसं करायचंय? संगमनेरमध्ये जर विकास झालेला असता तर आज तुमच्या समोर एक शेतकऱ्याचा मुलगा निवडून आला नसता. संगमनेरमध्ये ज्यावेळेस मी ग्रामीण भागात वाडी वस्तीवर गेलो, परिस्थिती बघितल्यानंतर लक्षात आलं का इथं विकासाच्या नावाखाली फक्त यांच्या बगल बच्चांचा विकास झाला होता. तेव्हा जनतेने यांना स्पष्टपणे ते नाकारलं होतं. आज मला येणाऱ्या कालावधीमध्ये माझ्या वाडी वस्तीवर, माझ्या साकुरपाटा भागातील असेल, माझ्या तळेगाव निमोन भागातील असेल, पाण्याचा प्रश्न सोडवण्याला माझं प्राधान्य राहील, आरोग्याचा प्रश्न सोडवण्याला प्राधान्य राहील, शेतकरी बांधवांबरोबर राहण्यासाठी माझ्या युवकांचा जो बेरोजगारीचा प्रश्न आहे आज या तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षापासूनचा तो सोडवण्यासाठी सुद्धा माझं प्राधान्य. मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या नाही आणि विखे पाटलांनी इथे ताकद लावलेली होती. हा विखे पाटलांच्या सगळ्या याचा विजय आहे. या निश्चित माझ्या विजयाचं श्रेय मी या मायबाप जनतेबरोबर या विखे पाटील कुटुंबाला देतो. नामदार राधाकृष्ण विखे पाटलांना, सुजयदादा विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील असतील, कारण आज माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला ज्यावेळेस त्यांनी उमेदवारी दिली त्याच वेळेस त्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहील अशा पद्धतीने. बाळासाहेब शिर्डीला जाऊन म्हणत होते की तिथं विखे पाटलांचं आम्ही दहशतीचं झाकण उडवणार, मात्र त्यांचाच पराभव झालाय. काय म्हणत? नाही, दहशत कुठं होती हे जनतेने दाखवून दिलं ना. शिर्डीमध्ये दहशत नव्हती. शिर्डीत जर दहशत असती तर आज संगमनेरले काही उद्योजक तिथं जाऊन उद्योग करतात, व्यवसाय चालवतात. आणि संगमनेरमध्ये तशी परिस्थिती खूप भयानक होती. आता 2 दिवसापूर्वी निवडणुकीच्या आधीच मिर्जापूर सारख्या ठिकाणी मी गेल्यानंतर माझ्या कार्यकर्त्याला मारहाण झाली. स्टेटस लावले तरी कार्यकर्त्यांना दादागिरी दंबाजी केल्या जात होती, फ्लेक्स पाडल्या गेले. त्यामुळे ही संगमनेरमध्येच दहशत होती, दादागिरी होती. आता त्यातून भयमुक्तीकडे संगमनेरची वाटचाल. कालपासूनच बाळासाहेबांचे बॅनर तालुकाभर लागलेले होते, भावी मुख्यमंत्री आणि आमदारकीच्या शुभेच्छा. आता ती उतरवायची वेळ आली. माझ्या माहितीनुसार सांगितलं, मला माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं 11 वाजताच ते फ्लेक्स उतरले. कारण मला पहिल्या राऊंड पासून, पहिल्या दिवसापासून मला विश्वास होता का संगमनेर विधानसभेमध्ये ही मायबाप जनता त्यांची सेवा करण्याची संधी त्यांच्या मुलाला आणि त्यांच्या भावाला निश्चित देणार.
नक्कीच आपण बघितलं तर एका नवख्या राजकारणामध्ये नवख्या असलेल्या तरुणानं अगदी दिग्गज असलेल्या बाळासाहेबांना पराभूत केलेलं आहे आणि त्यांनी खरं तर विजयाचे सगळीकडे तालुकाभर लावलेले जे बॅनर होते ते देखील उतरवण्याची वेळ बाळासाहेबांच्या कार्यकर्त्यांवरती आली आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, संगमनेर, अहिल्यानगर. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा दारुण पराभव झालाय. संगमनेर विधानसभा मतदारसंघात 9व्यांदा ते निवडणुकीला सामोरे जात होते आणि खरं तर त्यांना विश्वास होता की मी विजयी होईल. मात्र एका तरुणानं त्यांना धूळ चारली आहे. अमोल खताळ यानं खरं तर ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा कधी लढलेली नव्हती, थेट आमदारकी लढवली आणि